नमस्कार मित्रांनो, आज आपण किती दिवसानंतर ब्लॉग चालू करतोय. कारण काही दिवसात झाले कंटेंटच भेटत नाही. त्या कंटेंटच्या नादामध्ये मी महिनाभर ब्लॉगच बनवला नाही. आज म्हटलं बनवू, कारण की रोज रोज तर काही सांगता नाही, मग आपण फेलियर सारखेच राहू. रोज जर आपण टाळत राहिलो तर मग काय करायचं, ब्लॉगर बनणंच शक्य नाही. आता सध्या माझा कॉन्फिडन्स पण तुटत चालला होता, म्हणून म्हटलं डबल परत सुरुवात करावी. नवीन सारखीच सुरुवात झाली. आता शिर्डीत आहे मी, मंदिराजवळ आहे. बघा मौसम किती भारी झाला. बघा मौसम एवढं भारी, मस्त हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. एवढा मस्त मौसम आहे ना आज शिर्डीत, भारी आहे. दुपारचे 2 वाजले, आता 2 वाजायला हा असा मौसम झाला. सकाळपासून ऊन होते. आणि हे बघा एकदम बेस्ट व्ह्यू यार. BMW गेली यार, काय कडक दिसत होती. आता काय, आता काहीच नाही. आता सकाळपासून एवढ्या भारी भारी गाड्या जातात ना, तुम्हाला काय सांगतो. एकदम बेस्ट गाड्या. मित्रांनो, पोलिसांच्या गाड्या एवढ्या म्हणजे एवढं फिरताय ना की गाडी लावायलाच जागा नाही उरत आहे. आता इकडं आता गाड्या इकडून सरकवल्या अख्ख्याच्या अख्ख्या. हे बघा पूर्ण रोड क्लिअर. इथं गाडी लावत होतो, तिकडं मागे पार्किंगला गाडी लावावं लागते. आता त्याच्यामुळं शिटा पण गाडी जवळ जाता नाही, इकडच्या इकडूनच गायब होऊन जातात. दुसरी गाडी आली का चालली त्याच्यातच. आम्हाला खूप प्रॉब्लेम होतो. आता महिना झाले हे कोणीतरी चोरी केली रिक्षावाल्याने, त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना भोगावं लागतंय. ते काय करू शकता. आता हे बघा पूर्ण मोकळं वातावरण आहे आज. एकदम कडक केलंय पोलिसांनी. हे पण चांगली गोष्ट आहे म्हणा. रिक्षावाल्यांचं पण चुकीचं. त्याच्यामुळेच मी आता मागं गाडी लावायला मागं गेलो होतो पार्किंगला. पोलिसांनी पकडली तर 2-2, 3-3 दिवस सोडता नाही. त्याच्या चक्करमध्येच मी 8-15 दिवस झाले हिंडत होतो. माझी गाडी पण पकडली होती. त्याच्यामुळे तुम्ही जर शिर्डीला आले तर ध्यान ठेवा की इथं रोडावर गाडी लावू नका, पार्किंगला 100 रुपये घाला. काय बेस्ट गाड्या दिसत आहे. नवीन नवीन ब्रँड, नवीन नवीन गाड्या. शिर्डीत आज मजा आहे. ब्रँडेड लोक आले वाटतं आज शिर्डीत. एकदम बेस्ट गाड्या दिसत आहेत. बघा ना, BMW, मर्सिडीज. ती गाडी कोणती होती काय माहिती अजून. हे बघा आज 3 वाजले, पाऊस का बंद झाला. आता हे बघा पूर्ण कोरडे. असं वाटत पण नाही की पाऊस झाला होता का नाही झाला होता. गाड्या जेवढ्या चालतं इकडं चालू आहे. मग आता पाहतो इथं भाडं पाहत होतो, 3-4 वाजून गेले. आता हा जो मागं जो माणूस दिसतोय का, त्याला इथं कामाचं सांगून बोलवलं आणि काम दिलं नाही. त्याचा फोनच नाही उचलत आहे त्या माणसाचा बिचारा. तर बघा आता दादाला बोलवलं मी आमच्या, तो काम बघून देतो त्याच्या हॉटेलला. काम आहे म्हणजे ये समोरचा माणूस होतो. हे बघ ये ते, मी बोलून सांगतो आता. असेच इकडे ना पालख्या चालूच राहतात. एवढ्या पालख्या येतात दिवसभरात. कमीत कमी 200 ते 300 पालख्या येऊन जातात दिवसभरात. आज तर शनिवारी, आज जास्त आले असते. बघू आता. आपली तर गाडी काही भरली नाही अजून. सकाळची संध्याकाळ होत आली, 4 वाजून गेले. गाडी तर काही भरलीच नाही अजून. आता मी मंदिरापासून घराकडे चाललो. संध्याकाळचे 5-6 वाजून गेले, पण गाडी काही भरली नाही अजून. बघा तिच्यात पोलिसांना त्रास देऊ राहिलेलं आहे. काय करू शकतो आता. सकाळचा 7-8 वाजता आलो होतो. जेवणाला गेलो होतो घरी. त्याच्यानंतर आता परत घरी चाललो संध्याकाळी. काय गाडीच नाही भरली. एवढी गर्दी आहे पण गाडी नाही भरत आहे. पोलीस प्रॉब्लेम. रस्त्यावर उभी नाही करू शकता गाडी. त्याच्यात कस्टमर पण पैसे देत नाही एवढे.
एवढे म्हणजे जेवढे गरज आहे तेवढे तर द्यायला पाहिजे कस्टमर. जर भाव उतरवूनच बोलतील तर कसं चालणार आहे. पेट्रोल पोता सुद्धा पैसे नाही देता. जाऊ दे आता काय करू शकता. मंदिरापासून निघतोय आता. निघालोय आता घराकडे जातो. हॅलो मनमाड आहे मनमाड. ते पण नाही. आशा आला हात आला होता डायरेक्ट. थांबा आता बघू आपण. चलो मनमाड जाना मनमाड. ओ भैया मनमाड जाना है क्या. कोणी कोणी तर बोलायला तयार राहत नाही. एवढे डेंजर राहतात. ड्रायव्हर लोकांना रिस्पेक्ट नाहीये. एवढी नाहीये जेवढी आपल्याला वाटते. पैसे आहे रिस्पेक्ट नाही. चला मनमाड आहे मनमाड. नाही हे पण नाही. जाऊ दे आता काय चालला घरी. म्हटलं एक दोन दिसले भेटले तर मग आपण थांबून जाऊ भरू गाडी. पण नाही काहीच नाही. चला आता घराकडे. आता काही विचारणार नाही कोणाला. पोलीस स्टेशन इथं 8 दिवस गाडी जमा होती. हे पोलीस पेट्रोल पंप इथलंच. तिथं 24 तास पेट्रोल नसतं. 8 दिवस चालू राहतं तर 8 दिवस बंद राहतो तो पंप. आता घराकडे जाऊ. मस्त चहा वगैरे घेऊ. बघू भाडं आलं कोणाची बुकिंग वगैरे आली तर. नाही तर मग घरी जाता काय जेवण वगैरे करून उद्या सकाळी परत 5 वाजता निघावं लागेल. 6 वाजताच निघू उद्या सकाळी. आज तरी 8 वाजले. उद्या सकाळी गर्दी कमी एवढी नाही आहे तर 6 वाजता निघू. तुम्हाला विशालचं गॅरेज दाखवतो मी. चला विशाल आसन तिडच गाड्यात होत आसन. हे बाय विशालचं वॉशिंग सेंटर. विशाल तर काही दिसत नाही. हे बघा विशाल इकडे. इकडे विशाल आहे बघा. बघा गाडी पुसू राहायला दिसला ना. बघा विशाल गाडी धुतो. चाल त्याच्याकडे जाऊन भेटतो. आता आलो बघ विशालला भेटायला आलो होता. आता चाललो घरी. विशालचा मालक होता थिडं म्हणून निघून आलो लवकर. त्याला काम होतं ना. तो गाड्यांची गर्दी आज लय पावसामुळं घाण झालंय ना गाड्या. आता पावसाचं असं वातावरण झालंय. बंद चालू 5 मिनिटात बंद होतं 5 मिनिटात चालू होतं. आता चाललो घरी. विशालला भेटलं चाललो आता. तो म्हणे जास्त लोक काढू म्हणे. इकडं लोक म्हणजे माणसं होते ना जिथं ते गाडी वगैरे धुत होते. ते गाड्यांचे मालक लोक होते तिथं. म्हटलं जाऊ दे चला निघा. आज चाललो घरी. हे देव्यांच्या मूर्ती आहे इकडं गाडीत. थांब आपण हळू घेऊ. हे बघा गाडीमध्ये देव गुजरातून आलेलं आहे. गणपती पण आहे. गणपती आहे देव आहे. दोघं आहे. गणपती पण आहे आणि देव पण आहे. त्याला विचारलं मी तो म्हणे आम्ही गुजरातून आलोय म्हणे. इथं विकायला मोठे मोठे गणपती आहे. नॉर्मल साईज जेवढे छोट्या मंडळांमध्ये राहते तेवढे. हे बघ ट्रक चालले तिकडं. आता चाललो आपण घरी. घरी जाऊ. चला घरी आलं घर. आता आपलं पार्किंगला गाडी लावू. मस्त चहा वगैरे पिऊ. हे बा जंगल एरिया चालतात. ही आपली दुसरी इको. विकायचाच टाईम आला आता सध्या. तर गर्दीच नाही आहे. काय करू शकता. इथं तर गाडी लागेल. हे मागच लावावं लागेल इकडं. दिवस एका मागं एक लावून देतो. मित्रांनो साईबाबाची लीला पाहिली का. आता मी घरातून निघालो. मला घरी आलो ना तेव्हा चहा वगैरे पिला. मला कस्टमरचा फोन आला आहे का. माझा जुना कस्टमर आहे ते. तो म्हटला आम्ही सकाळी 7 वाजता येतोय म्हणे. तू येऊन जाय म्हणे मनमाडला नाही का आम्हाला घ्यायला. कस्टमरचं काही टेन्शन नाही. आता मी इकडून काय
पेट्रोल पुरता पैसे जमा करन आणि तिकडं मनमाडला जाईन आणि तिकडंच झोपून घेईन. सकाळी 7 वाजता आलं का कस्टमर मग त्यांना पिकअप करून इकडं आणन. बघा म्हणजे दिवसभर मी पाहिलं नाही भेटलं, आता घर बसले आलं. म्हणजे मी आता जर MT पण गेलो ना, ते कस्टमर एवढं चांगलं की ते पूर्ण पैसे देतं MT पण गेलो तरी. आता शिर्डीत चाललोय मी, 2-3 शिटं बघतो, निघतो मनमाडला. आता रात्रीचे 8 वाजले, 8 वाजता बघू. रात्री तिकडंच झोपून घेईन, जर आता शिटं भेटली तर तिकडंच झोपून घेईन. मस्त सकाळी उठन, कस्टमरला घेईन आपले जुने, त्यांना इकडं शिर्डीला दर्शन करून परत शिंगणापूर जायचं, शनी शिंगणापूर. तर उद्याचा ब्लॉग एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. तसं मी कस्टमरचे चेहरे वगैरे नाही दाखवू शकत, कारण की मला स्वतःला लाज वाटते. पण मी बनवून जेवढं बनवू शकन मी चांगला तेवढं बनवत मी. कधींचा प्रॅक्टिस करत होतो, सवय नाही मला, काय ॲडजस्ट करून घ्यावं लागतं तुम्हाला मला. आता चाललोय कस्टमर बघायला. मनमाडचे 2-3 शिटं टाकतो आणि निघतो डायरेक्ट मनमाडकडं. आता मित्रांनो आता पोचलो मी मनमाडला. हे बघा मनमाड रेल्वे स्टेशनाजवळ पोचलोय मी, तुम्हाला दाखवतो. आताच कस्टमर सोडले आणि इकडं आलो होतो. मनमाड रेल्वे स्टेशनावर आलोय मी आता. हे मनमाड रेल्वे स्टेशन आपलं. हे एंट्रन्स आहे त्याची मोठी, हे बघा इकडून एंट्रन्स आहे त्याची. मित्रांनो आता उद्या भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन गोष्टी घेऊ. ओके बाय.